सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता खोक्या अजून सुद्धा पोलिसांच्या हाती काही लागलेला नाहीये। गुंड सतीश भोसले अजूनही मोकाट आहेत, त्यामुळे पोलीस नेमकं काय करतायत असाही प्रश्न विचारला जातोय। मारहाणीच्या प्रकरणामध्ये जामिनासाठी सतीश भोसलेने अटकपूर्व जामीन अर्ज केलाय। अटकेसाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत, मात्र हा खोक्या जो आहे तो पोलिसांना सापडला नाहीये। सतीश भोसले आता स्वतः शरण येणार असल्याची माहिती मिळतेय। पोलीस काय करतायत असाही सवाल आहे। तर सतीश भोसले उर्फ खोक्या याचे वकील शशिकांत सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही, त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शनी एफ-आय-आर वरून निष्पन्न होत आहे। हा जो एफ-आय-आर दाखल केला याला 16 दिवसाचा विलंब आहे, हे लक्षात घ्या। डिस्चार्ज झाल्यानंतर दवाखान्यातून सुद्धा 6 दिवसाचा विलंब आहे प्रकरण दाखल करायला। मग एवढा सिरियस ऑफेन्स आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल फिर्यादी पार्टीचं, तर मग सेम डे दिवशी एफ-आय-आर दाखल का नाही हा प्रश्न आहे। त्यानंतर जर मान्य न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाही दिली तर ते स्वतःहून सरेंडर होतात, किंवा मान्य न्यायालय तसं कधी कधी त्यांना आदेश देतो की तुम्हाला अटकपूर्व देण्याची परिस्थिती नाही, तुम्ही सरेंडर होऊन जा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।